हॅलो, आता आम्ही निघालो आहोत पुण्याला आणि पुण्यावरनं आम्ही जाणार आहोत शिर्डीला. इम्प्रॉम्प्टू प्लॅन्स, ऑल ऑफ अ सडन वी हॅव डिसाइडेड की आम्ही शिर्डीला जातोय. सो आम्ही सगळे विथ पिल्लू, पहिली फॅमिली ट्रिप आमची, आम्ही चाललो आहे शिर्डीला. हाऊ एक्साइटेड आर यू? सुपर एक्साइटेड. अचानक मध्ये भयानक झालेला आहे प्लॅन. अनएक्सपेक्टेड प्लॅन होता. मी अलिबाग बघत होतो आणि अचानकपणे शिर्डीचा प्लॅन झाला आहे. येस. अँड दॅट टू एव्हरीवन इज इन द ट्रिप. ओके, सो लेट्स गो. कसं वाटतंय? असं रडायचं नाही बाबू. मी लवकर पोहोचणार आता. झालं फक्त 2 तास. आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. इथे माझ्या मागे एक रेस्टॉरंट असेल, तुम्ही बघू शकता. पंचरत्न शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट. आणि इथे समोर हायवे आहे. सो भूक लागली आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे नाश्त्यासाठी थांबलोय. पिल्लू पण इथे मस्त आता फ्रेश होणार आहे. हे रेस्टॉरंट आहे आणि आता आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतलाय. चिरूला थंडी लागू नये म्हणून तयारी चालू आहे. हो, चला चला नाश्ता करूया. कुठे आमचं बुगडू, कुठे आमचं बुगडू तयार होतं आता. काय खाणार सोनू? काय खाणार तू? काय खायचं बाबू? सोनं काय घेणार? कॉफी घेणार, चाय पिणार. चला आतमध्ये घालूया. चला जायचं का? चला सगळ्यांना बोलवा नाश्ता करायला. चला. स्वप्नांचं इथे मागे ऑफिस चालू आहे. हे असं होतं जेव्हा तुम्ही ऑफिस चालू असताना ट्रिप प्लॅन करतात. सो अचानक त्याला आता मॅनेजरचा कॉल आला आहे आणि तो आता कॉल्स घेतोय ते बसून. तोपर्यंत आम्ही इथे नाश्ता करतोय. सो हे आहे मस्त असं रेस्टॉरंट. नाही, तुझा डोसा कसा काय चांगला आला का? मला का रिप्लाय दिला? मी व्हिडिओज काढते ना, त्यांनी बघितलं मला व्हिडिओ काढताना, म्हणून तुला चांगला द्यायचा. म्हणून मला चांगलं दिली. आणि मला करपलेला आहे तरी पण टेस्ट चांगली आहे. आणि आपली बिल्ली इथे खेळते. आम्ही साधारण 10च्या दरम्यान शिर्डीला पोचलो आणि लकीली आम्हाला एक भक्तनिवास मिळालं ज्याचं नाव होतं द्वारावती भक्तनिवास. तिथे आम्ही आमचं सगळं सामान ठेवला आणि आम्ही जेवायला निघालो. एक छानसं रेस्टॉरंट बाजूलाच होतं. इथे आम्ही छान जेवलो आणि लगेच आम्ही रूमवर गेलो. आम्ही जेवून आलो आहे. डिनर वगैरे सगळं झालं आहे. दाल फ्राय, व्हेज कोल्हापुरी, चपाती, नॉर्मल जेवण जेवलो आहे. शिर्डीत जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त उडुपी रेस्टॉरंट दिसतील, पण आम्ही नॉर्थ इंडियनच जेवलो आणि ते जेवण अतिशय सुंदर होतं. आता आम्ही टुवर्ड्स आवर हॉटेल चाललो आहे. The next day. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आय कॅन हिअर द काकड आरती हॅपनिंग. इतकं सुंदर वाटतं, इतकं थंडी आहे इथे आणि इतकं सुंदर वाटतं. ही बेसिकली आमची हॉटेल आहे, म्हणजे हे संस्थांचं एक ट्रस्ट आहे आणि इथे खूप म्हणजे खूप छान छान रूम्स आहेत. एका फ्लोअरवर ऑलमोस्ट 82 रूम्स आहेत आणि आमचा हा रूम नंबर आहे 324. मी पहिले कधीच असे संस्थांमध्ये किंवा ट्रस्टमध्ये राहिली नाही आहे, पण ह्यावेळी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते. ॲक्च्युली खूप क्लीन आहे जागा आणि त्यांनी व्यवस्थित सगळं मेंटेन केलं आहे. बेसिक नेसेसिटीज सगळ्या आहेत. बस बाकी जर तुम्ही लक्झरीसाठी प्रेफर करत असाल तर ही जागा नाही आहे, पण बेसिक ॲम्युनिटीज, गरम पाणी, राहायला व्यवस्थित सोय, अजिबात खराबी अशी काही नाही आहे. खूप सुंदर अशी रूम आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने एक रूम टूर देईनच बिफोर वी लिव्ह. ही आहे आमची इथे रूम आणि
आहे. इथे अशी झाडं आहेत, खाली अशी सुंदर फुलं लावली आहेत. खरी आहेत नाही, वेगळीच आहेत ना. हो ना, हे असं आहे पहिले आणि मग नंतर सुंदर. आता फक्त मी आणि आई खाली चहा प्यायला आलो आहोत. इतकी जास्त थंडी वाजतीये, काही विचारू नका. आणि हा ॲक्च्युली इथे संस्थांचंच खाली चहा कॉफी असं सेंटर आहे. तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता, हा एवढा मोठा हॉल आहे आणि त्या टी व्हीवर लाईव्ह दर्शन चालू आहे. सो लाईव्ह मंदिरात काय चालू आहे ते सगळं दिसतंय. हे रिसेप्शन काउंटर आहे मागे आणि इथे तुम्ही करू शकता सगळं बुकिंग वगैरे. तर आम्ही बाहेर निघालो आणि खूप जास्त थंडी वाजतीये. खूप जास्त थंडी वाजतीये. आहे टी कॅन्टीन आणि इथे मिळतात चहा कॉफी अगदी स्वस्त दरात. 2 रुपीजला टी आणि कॉफी 3 रुपीजला. घ्या, बिस्किट्स पण आहेत. या ना. कॅन यू बिलीव्ह दिस? इथे काउंटर आहे. प्रसाद, हे काय प्रसाद आहे? हा पेढा वगैरे. हे आहे द्वारावती भक्त निवास. बरीच मोठी जागा आहे ही. आय टेक यू इनसाइड. इथून ही एंट्री आहे. इथे टी कॅन्टीन पण आहे. समोरच शिरल्या तुम्हाला रिसेप्शन काउंटर दिसेल. त्या रिसेप्शन काउंटरवर तुम्हाला पासेस मिळतील, VIP पासेस, दर्शनाचे पासेस आणि रूम बुकिंग्स. हे इथे साईबाबांच्या मंदिरातलं गाभाऱ्यातलं लाईव्ह दर्शन इथे बसून तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्हाला दिसतील रूम्स. सो एका फ्लोअरवर ऑलमोस्ट 82 ते 90 रूम्स आहेत आणि असे 4 फ्लोअर्स आहेत. आणि पहिले 3 फ्लोअर्स आर नॉन AC, 4th फ्लोअर इज AC रूम. तुम्हाला इथे व्हीलचेअर्स पण मिळतील आणि इथे लिफ्टची सोय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. सो लिफ्टनी तुम्ही वर जाऊ शकता. आम्ही दर्शनाला निघालो आहोत आणि पिल्लू आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही VIP पास घेणार आहे. सो आम्ही VIP पास सगळ्यांचे घेऊन आम्ही डायरेक्ट दर्शनाला ट्राय करणार आहोत. सो ह्या संस्थांच्या रिसेप्शनमध्येच तुम्हाला हे पासेस मिळू शकतात. तिथे डायरेक्टली जाऊन घेण्याची गरज नाही आहे. इथे बुक स्टॉल आहे, तुम्ही इथून सुद्धा बुक्स घेऊ शकता. सो ओव्हरऑल हे असं संस्थान आहे द्वारावती. फायनली आमचं शिर्डीचं दर्शन झालं. तर कारण आम्ही VIP पासेस घेतलेले, आमचं दर्शन फार सुरळीत झालं. आम्हाला फटाफट आम्ही लाईनमध्ये मूव्ह केलं आणि नियतीने अजिबात त्रास दिला नाही. पूर्ण लाईनमध्ये ती झोपलेली होती
आणि आम्ही निवांत दर्शन घेतलं. बाबांचं दर्शन घेऊन फार छान वाटलं. तिकडनं आम्ही निघालो कारण आम्ही नाश्ता केला नव्हता, म्हणून आम्ही ठरवलं की समोरच एक रेस्टॉरंट दिसतंय तर इथे नाश्ता करूया. इथे छान जसं तुम्ही बघताय नियती आपल्या चाचूसोबत खेळते आणि खूप मजा करते. आम्ही सगळे खात होतो. आम्हाला वाईटही वाटत होतं की तिला काही खाऊ घालता येत नाही, पण तिने खूप एन्जॉय केलं. असं होतं आमचं छानसं दर्शन आणि आम्ही तिथून लगेच निघालो कारण आम्हाला घरी यायला उशीर होणार होता, म्हणून आम्ही फटाफट आता गाडी काढणार होतो आणि निघणार होतो. तर ही आहे आमची रूम. इथून आहे एंट्री. इथे आहे वॉशरूम आणि इथे तुमचं वॉश बेसिन. अशी रूम आहे. सलग 3 सिंगल बेड्स दिले आहेत. इथे तुम्हाला स्टोरेजसाठी सामान ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. खूप स्पेशियस अशी जागा आहे. रूम पण मस्त क्लीन आहे. फॅन आहे. हे आमचं पिल्लू. आणि इथून मस्त असं सुंदर व्ह्यू आहे. यू ओपन द विंडो. छान असं छान दिसतंय. एंट्री आहे बेसिकली ही. आणि एफएसी एक सुंदर असं ग्राउंड आहे आणि ही आपली बिल्डिंग आहे. एक्स्ट्रा बेडसुद्धा देतात ते. काय अशी खूप मस्त राहिली आहे ती. आता आम्ही घरी जायला निघालो आहोत, पण संगमनेर मार्गे जेव्हा आपण इथे थांबतो तेव्हा इथे आपल्याला समनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव मिळतो. तो तिथे मी तुम्हाला नेते आणि बघा हाऊ फेमस इट इज. ऑलरेडी तिथे खूप गर्दी आहे आणि ही इज ऑलरेडी व्हायरल ऑन सोशल मीडिया. हो, ते खूप जास्त फेमस आहेत. तर आपण जाऊया त्यांच्याकडे. ते काका जे खूप फेमस आहेत फॉर वडापाव. काका म्हणा ना. हाँ नमस्ते. बोला मैडम. दोन खाता का नेता सर. दोन खाता. कितने आदमी है माई बाप. मग 2 खाता म्हणजे 4 खाता का 2च खाता. 2च खाता. हे बाकीचे माग घेता. हे कोणाचे झाले 48 कायदेशीर. आमच्या इकडे आहे ना माई बाप. मग 48 50 हे 50 परत एक कायदेशीर 100. ओके चला पुढे दाखवा. हो देतो बोला. 2 वडे 2 पाव 34 रुपये करा कायद्याच्या चौकटीतून. गेले का. हॅलो, आत्ता आम्ही फायनली घरी आलो फ्रॉम ऑल द ट्रॅफिक ॲट चाकण. आणि बराच वेळ गेला आम्हाला घरी येता येता. ऑलमोस्ट 9 वाजले आम्हाला येताना, पण नियतीने अजिबात त्रास दिला नाही आहे आणि म्हणूनच आमची ट्रिप ॲब्सल्युटली सेफ आणि मस्त झाली. थोडं बोर झालं कारण येताना ऑफकोर्स खूप कंटाळा येतो, पण ओव्हरऑल शिर्डीची ट्रिप वॉज व्हेरी सक्सेसफुल आणि खूप छान दर्शन जे तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच आहे. सो खूप छान वाटलं. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. टिल देन टेक केअर. बाय.